या ठिकाणी ते रात्री होते आणि इथनं काय माझ्या हिशोबानं दरी काय लांब नव्हती त्यांच्यासाठी. बघा इथनं थोडं जर पुढं गेलं असतं तर पूर्ण असं आहे ना पाऊलवाट इथपर्यंत आलतं. किती वेळ लागला असता त्याला खाली जायला? 1 सेकंद लय जाय. 1 सेकंदात गडी खाली गेला असता. ही काय पूर्ण खोल दरी जा इथं. लय मोठी दरी आहे राव इथं. काय तर लावाय पाहिजे याला. पण नाही गेलं तरी काय गावलं असतं राव, संपलं असतं जाग्याला. तर मित्रांनो ह्या दादांनी ह्याला काढलेला आहे. काल रात्रीचा विषय आहे ह्यो. सकाळी काय तर असू दे. खूप योगदान तुमचं मोठं त्या दादांचा जीव वाचवण्यासाठी झालेला आहे. तर ते भलं मोठं झाड आहे. अशी दरी आहे बिरी डोंगर बिंगर काय 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 आहे. इथं झाड असं पडलंय या निम्यातनं. तर सत्य परिस्थिती इथनं तुम्हाला नक्कीच दिसेल. तर काही झाड असं तुटून या ठिकाणी पडले आणि त्यांना जर त्या दादाने वाचवलं नसतं तरी 80 फूट खोल आहे म्हणून दरी सांगण्यात आली. तुम्हाला जर दिसत असेल तर नक्कीच याच्यावर अंदाज तुम्ही बांधू शकता. 80 फूट खोल ही दरी या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर दाखवतो, मग पुढचा विषय दाखवतो. तर बघा 80 फूट खोल आहे दरी ही. तुम्हाला ह्याच्यावरून अंदाज येतच असेल मित्रांनो. बघा 80 फूट खोल आहे. 80 फूट. आणि जर वेळेत आपण आलो नसतो तर याच दरीमध्ये दुर्दैवी त्यांचं अंत या ठिकाणी झालं असतं. कारण मनोरुग्ण असल्यामुळं खड्डे खुड्डे अशा काही गोष्टी कळत नसतात. खूप खोल आहे खाली. दरी खडा आहे. किती खोल आहे? 80 फूट. लयच लांब दिसतंय. पायाला लागलेला आहे, हाताला पण रक्त आहे, म्हणजे हाताला बी लागलेलं आहे. तरी लोकेशन गादेगाव जवळच आहे. इकडं कॅनल आहे 80 फूटचं. तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर अंतर्गत गादेगाव अनाथ आश्रम. मित्रांनो ह्या लोकेशनला आपल्या आश्रमपासून जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरचं लोकेशन असेल. आणि या ठिकाणावरूनच आपल्याला माहिती आली की या ठिकाणी एक बेवारस माणूस आहे. माहिती करणारे हे गादेगाव मधलेच आहे. यांच्या अगोदर परिचय घेऊन नाव सांगा तुमचं. माझं नाव दीपक सुखदेव बागल. दीपक सुखदेव बागल. मी इथं प्रॉपर इथे राहायला आहे. बर आज सकाळी मला लवकर जमिनीकडे जाताना माझ्या शेताकडे जाताना जाणवली की हा कोणतरी बेवारसाला चौकशी केली. बर तर हा काय बोलण्या मनस्थितीत नव्हता. बर एक अर्धा तासानंतर मी पाठीमागून आलो तर हा डायरेक्ट 80 फूट खाली उजनी कॅनल येतो बोधगा आहे. पूर्ण झाडी आहे. हा या झाडीच शिरला होता. म्हणजे थोड्या वेळ जाऊन लक्ष देतो हा कॅनल मध्ये पडला असता माणूस. 80 फूट खाली गेला 80 फूट गेला असता. त्याला मी तिथून बाहेर गेला रोडला आणला आणि मी नंतर आपल्या गादेगावचे गणेश बागल यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचा नंबर घेतला. मला इथं माहिती आश्रम आहे किंवा तर हे माणूस काय बोलण्या परिस्थितीत नव्हता. तर मी ह्याच्या प्रमाणे सकाळपासून कमीत कमी 3 ते 4 आपण लक्ष ठेवून होतो. हा कुठं जाऊ नये, ह्याला काय कॅनलमध्ये जाऊ नये. तुम्ही आता आल्यानंतर म्हणजे मला समाधान वाटतं की ह्याला कोणतं नेण्यासाठी इथं आलेलं आहे आणि ह्यांची आता काळजी मिटलेली आहे की आता बाबा इथून पुढे यांचं सोय होणार आहे. तर संगोपन नाही तर त्यांचा घरचा शोध लावून घरी सुद्धा पाठवायचं तयारी आपली. काय तेवढं करा. तर आज तुम्ही जर यांचा जीव वाचवला म्हणजे 80 फूट कॅनलचे तिथं जर गेले असते, त्यांनी तिथं निम्यात यांना काढले तर यांचं लक्षात गेलं नसतं तर हे माणूस 80 फूट खाली कॅनलच्या खड्ड्यामध्ये गेला असता आणि 80 फूट खड्ड्यामध्ये काय विषय सापला असता. तर एक जीव वाचवण्याचं पुण्य नक्की त्यांच्या पदरात मित्रांनो त्या ठिकाणी पडलंय. जीव वाचवण्याचं पुण्य आणि त्यांना आधार देण्यासाठी आपल्याला बोलवण्याचं पुण्य, हे दोन्ही पुण्य आज त्यांच्या वाट्याला आलेले आहेत. पंढरपूर आणि गादेगाव हे 10-12 किलोमीटरचा परिसर आहे आणि आश्रमपासून हे अर्धा ते 1 किलोमीटरचा परिसर आहे. झाडीचा पूर्ण भाग आहे आणि पूर्ण झाडीचा भाग आहे. हे माणूस काय मनानं चालत इथं आलेला नाही. 100% ही गोष्ट झालेली आहे की इथं जवळच आश्रम आहे. आणून सोडलं असेल आणि बरोबर आश्रम जवळ आहे मला आश्रमाला येऊन येते त्यांना माहित असेल. पण ज्यानं आणून सोडलंय त्याला एवढंच सांगणं आहे, ज्यानं आणून सोडलंय पत्ता लागून नाही जागेला तुमच्यापर्यंत घेऊन आलो तर नाव सांगणार नाही. तर विषय आता तो बाकीचा महत्वाचा नाही. बिहार म्हणतोय आजपर्यंत आपण बिहारची बरीच माणसं घरी पाठवल्यात. त्यामुळे आपला बिहारमध्ये एक चांगला कॉन्टॅक्ट तयार झाले. त्यांचा पण पत्ता काढूया आपण. वेळ न घालवता
धन्यवाद तुम्ही त्यांची माहिती दिल्याबद्दल आणि त्यांचा जीव वाचवल्याबद्दल. कारण तुम्ही जर त्यांना मदतीचा हात दिला नसता तर आज तो या जगात नसला असता. बरोबर. तर एक बेवारस आहे पण त्याला पण जीव आहे, तो पण माणूस आहे. आणि माणूस म्हणूनच एक हात मदतीचं करणं आपलं या समाजात कर्तव्य आहे. आपण एक समाजाचा भाग आहोत, समाजासाठी काहीतरी केलंच पाहिजे. याच मानसिकतेतून माझ्या भाऊनी यांचा जीव वाचवला आणि आपल्याला या ठिकाणी बोलवलं. वेळ न घालवता त्यांना घेऊन जाऊया. पायाला जखमा आहेत, हाताला जखमा आहेत. तर या जखमा या ठिकाणी खड्ड्यात पडल्यामुळं झाल्या असाव्यात. आणि मनोरुग्ण आहे हे काय आहे नंतर आपल्याला मेडिकलच्या नंतर विषय कळणार आहे. वेळ न घालवता त्यांना आपण आता आश्रमला या ठिकाणी घेऊन जाऊ. चलो बिहारी भाई, तुम बिहारी हो क्या? नाम बोलो, इधर आओ, तुम्हारा नाम बोलो. अंसारी. और सरनेम? अस्करी नाम है. अंसारी नाम है, पूरा नाम बोलो. अस्करी अहमद नाम है. अस्करी अहमद. गांव कौन सा है तुम्हारा? यूपी में. यूपी से आया? क्यों आया यहाँ पे? अरे भाई कमाने आया. कमाने आया, पर कमाने को जंगल में क्या कमाएगा? अरे यहाँ पे कैसे आ गया? काम था तो यहाँ यहाँ पे किसने छोड़ा तुमको? किस तुम्हारे साथ आखिरी में कौन था बात हुई है. जब तुम्हारे साथ? तुम्हारा दोस्त रिश्तेदार भाई कौन था क्या? नहीं ये जब बाहर आए थे मुखारम लोग. मुकादम लोग काम के लिए लेके आया था. मेरे को भाई नहीं जमा. क्या नाम है मुकादम का? क्या नाम है? ये जीतू राजू. जीतू राजू. पूरा नाम बोलो. एक का राजू नाम है, एक का जीतू नाम है. सरनेम उनका? सरनेम? हाँ सही नाम है. मित्रांनो, बोलण्याच्या मानसिकतेत सध्या तर नाही, पण आश्रमला नेल्यानंतर औषधोपचार झाला तर नक्कीच बोलतील. जितू राजू मुकादम आहेत म्हणते, कामानिमित्त घेऊन आले आणि कामाचा गडी नाही म्हणून शेतासारख्या एरियामध्ये सोडून गेले. नक्कीच योग्य ती कारवाई त्या ठिकाणी आपण करूया. जर ते आपल्याला माणसं भेटली तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जवळचा माणूस असेल, तुमचा कामगार असेल, तुमचा लेबर असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. एकदा पोलीस व्हेरिफिकेशन केलं तर योग्य ती कारवाई झाल्यानंतर त्या ठिकाणी मिटून घ्यायचा प्रकार आमच्याकडनं तर होत नाही. योग्य ती त्या ठिकाणी कारवाई करावी लागते. तर चलो बाकी का बाद में देखेंगे. आ जाओ, हाथ दो. ये खून कैसे आ गया? अरे भाई गिर गया. कैसे गिर गया भाई? ठीक है मतलब गिरा. आ जाओ, आ जाओ. चलने नहीं आ रहा? यार कैसे कट गया? थोड़ा थोड़ा चलो चलो, आएगा आएगा. गाडी जाणार पुढे. आणा गाडी. थांबा, आपण काय करू मित्रांनो, गाडी तिकडे आणू, त्यांना चालता येत नाही. तर मित्रांनो, त्यांना चालता येत नाही तर आपण त्यांना रिक्षा अलीकडे घेतोय. आले ते आपलं जे आले ते बेगुमेनावर आले त्याला निघाला. रिक्षा घेऊ अलीकड. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे एरिया अगोदर तुम्हाला दाखवतो. तर ते भलं मोठं झाड आहे, अशी दर्या बिर्या डोंगर बिंगर काय 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 आहे. इथं झाड असं पडलंय या निम्यातनं. तर सत्य परिस्थिती इथनं तुम्हाला नक्कीच दिसेल. तर काही झाड असं तुटून या ठिकाणी पडलंय आणि त्यांना जर त्या दादाने वाचवलं नसतं तरी 80 फूट खोल आहे म्हणून दरी सांगण्यात आली. मला जर दिसत असेल तर नक्कीच याच्यावरनं अंदाज तुम्ही बांधू शकता. 80 फूट खोल ही दरी या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर दाखवतो, मग पुढचा विषय दाखवतो. तर हो काय 80 फूट खोल आहे दरी ही. तुम्हाला ह्याच्यावरनं अंदाज येतच असेल मित्रांनो. बघा 80 फूट खोल आहे, 80 फूट. आणि जर वेळेत आपण आलो नसतो तर याच दरीमध्ये दुर्दैवी त्यांचं अंत या ठिकाणी झालं असतं. कारण मनोरुग्ण असल्यामुळं खड्डे खुड्डे अशा काही गोष्टी कळत नसतात. खूप खोल आहे खाली आणि पडझड झाल्यामुळं त्या ठिकाणी बरेच अशी त्यांना दुखापत झाली आहे. रिक्षा अलीकडे घेतली कारण ते चालण्यासारखे नाही आहेत. चलो बैठो, घ्या मागं थोडी पटेल, घ्या अजून थोडी मागं. बस आ जाओ, पकड़ के हो जाएगा, सब ठीक हो जाएगा. पकड़ इसको, बैठो. हे काय झालं, एक पानं आले, तू तिकडे पलीकडे सरला, त्याला चालायचं फ्रॅक्चर आहे त्याचं गेलं. पलीकडे सरले ते डायरेक्ट तयार गेले. तर फ्रॅक्चर आता काय ते कळत आता गेल्यावर. तर धन्यवाद. येऊ का? चालते, ओके. असं घ्या काढ. होय नक्कीच नक्कीच. घ्या तोवर गाडी पुढं, कुठं घसरले आपण लोकेशन तर बघू.
तर यांचं या ठिकाणी शेत आहे आणि आपल्या आश्रमपासून हाकेच्या अंतरावर असणारं हे गाव पुढचं लोकेशन आहे. ह्याच बाजूला कुठल्या बाजूला तर किती आतमध्ये लोकेशन आहे हे अगोदर तुम्ही येतं गांभीर्य मित्रांनो ओळखा. एवढ्या आतमध्ये ही माणूस येऊ शकत नाही. ही बरोबर आणून सोडलेला माणूस आहे आणि भरपूर असा अर्धा किलोमीटर आत यावं लागते. एका रोडपासून हायवेला नाही आहे गाव. तर असं रोडपासून जवळपास या ठिकाणी काढले. तर मित्रांनो यांनी काल जेव्हा यांना बघितलं होतं तर ह्या ठिकाणावरून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी ते रात्री होते आणि इथनं काय माझ्या हिशोबानं दरी काय लय लांब नव्हती त्यांच्यासाठी. बघा इथनं थोडं जर पुढं गेलं असतं तर पूर्ण असं आहे ना पाऊलवाट इथपर्यंत आलतं. किती वेळ लागला असतो त्याला खाली जायला? 1 सेकंद लई झालं. 1 सेकंदात गडी खाली गेला असतं. काय पूर्ण खोल दरी जायत लय मोठी दरी आहे राव. इथं काय तर लावाय पाहिजे ह्याला. होणार पण नाही गेलं तरी. काय गावलं असतं राव संपलं असतं जाग्याला. तर मित्रांनो ह्या दादांनी ह्याला काढलेला आहे. काल रात्रीचा विषय आहे ह्यो. सकाळी काय तर असू दे. खूप योगदान तुमचं मोठं त्या दादांचा जीव वाचवण्यासाठी झालेला आहे. तर वेळ न घालवता आश्रमात जावा. चला मित्रांनो एवढ्या अडचणीत माणूस सापडल असं कधी माझ्या मनात ध्यानात सुद्धा आलं नव्हतं. मित्रांनो त्यांना आज आपली मदतच झाली नसती किंवा त्या दादांची मदतच झाली नसती तर हा माणूस 100% त्या खोल दरीमध्ये पोचळून 100% त्या ठिकाणी देवा घरी गेला असता. पण त्याचं आयुष्य खूप मोठं आहे. नक्कीच तो व्यवस्थित होईल हा मनामध्ये विश्वास आहे आणि सुखरूप होईल आणि त्याचा घरचा पण शोध लागल हा मनामध्ये विश्वास आहे. आणि ज्या कुणी नालायक माणसानं एवढ्या आतमध्ये आणून सोडले, अरे बाबा तुला सोडायचं होतं तर कुठल्या चांगल्या जागेला सोडायचं होतं, आश्रमच्या बाहेर आणून सोडायचं होतं, पण तो असल्या ठिकाणी आणून सोडले. तुला नक्की या गोष्टीबद्दल योग्य तुझ्यावरती कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर हा माणूस स्वतः चालण्याच्या हिशोबातला नव्हता. त्याला जाणून बोलून आणून सोडलेला आहे. तर नक्कीच अशा लोकांवरती समाजामध्ये वावरत असताना कारवाई झालीच पाहिजे. गादेगाव म्हणजे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंदर येतं. नक्कीच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती देऊन इथं आसपास कुठं कॅमेरे आहेत का, कुणी कुठनं कसं आणून सोडलंय नक्कीच माहिती काढू आणि ज्यानं कुणी आणून सोडलंय मारावं म्हणून त्याच्यावरती नक्की आपण योग्य ती कारवाई मित्रांनो करण्यासाठी तत्पर आहोत. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. इथनं हाकेच्याच अंतरावरती आपला आश्रम आहे. तर अर्धा ते 1 किलोमीटर एवढा आतमध्ये माणूस येऊ शकत नाही. रोड बघा तुम्ही, रोड दिसता. हे माणूस एवढ्या आतमध्ये आलाच कसा? 100% आणून सोडलेला माणूस आहे तो. ही मनानं आलेला माणूस नाही. इथनं डांबरी रोड नाही ना मला तर अर्धा किलोमीटर आहे. तर पूर्णपणे 100% माणूस आणून सोडलाय. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. आपण आता आश्रमला जातो. तर मित्रांनो खूप जवळ होतं आश्रमपासून लोकेशन. ते आपल्या आश्रमचा रोड, ह्या रोडनं कधी आपण याचा करत नाही, पण या ठिकाणी ह्या झाडाखाली बरेच तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील. आणि ह्या बाजूला असा आपला आश्रम आहे. दिसलं का? हा आता दिसलं. तर आश्रमला आलोय. वेळ न घालवता भाऊला आत घेऊ. बाकी सगळी माहिती नक्की त्या ठिकाणी घेऊ. काय कसं काय विषय आहे तर नाही काय गरज. चलने आता है क्या? हाताला पूर्ण बघा लागलेला. इधर से आओ, इधर से आजा, इधर से आजा. धीरे धीरे. चलने आता है ना? चलो आजा. चलो थैली किधर भाग के नहीं जा रहा. आ जाओ. चलो आओ धीरे धीरे आओ. आ धीरे थैली लाओ इधर. नहीं भैया काटे वगैरे घुसले सगळं पायात. निघालो ये. ड्रेसिंग करणं आहे. ड्रेसिंग करणं गरजेचं आहे. मग बाकीचा विषय घेऊया. ड्रेसिंग करणं गरजेचं आहे कारण जखमा लागला आपण काय घालावं नको.
क्लायमेट खतरनाक आहे. लय घाण माणूस नाही याचा अर्थ लेटेस्ट आहे. जाणून बुजून आणून सोडलेला आहे आश्रमच्या आसपासच्या परिसरात. वेळ न घालवता ड्रेसिंगचं सामान घेऊ. बरोबर हाताला पूर्ण जखमा आहे त्यांच्या आहे का. काट्यामध्ये आत गेल्यानंतर जखमा झालेली आहे. अशा प्रकारे शर्टाला पण पूर्ण जखत आहे आणि सगळे कपडे मोठ्यामध्ये आहेत. म्हणजे आता टेलरचा लेबल आहे बाबू लावलेले आहे आणि रेनकोट सहित त्या माणसाकडे कपडे आहेत. जाणून बुजून आणून सोडले. पिशवीत काय बघण्यासाठी पिशवी उघडली. आपलं ड्रेसिंगचं सामान आणलंय. पहिलं ड्रेसिंग करू, बाकीचं व्हिडिओ नंतर दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो पूर्ण हातापायाला जखमा येत्या. हायड्रोजन लावून स्वच्छ करून जखमा पुसून औषध लावून मग कपडे बदलूया. मामा घे. ओके आवाज वॉन्टेड आहे. तर मित्रांनो पूर्ण ब्लड वगैरे चालू आहे त्यांच्या हातामध्ये. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. बाकीची पूर्ण अपडेट देतो. पहिल्यांदा रेडी करू दे मला. लय व्यापार मागावं. तिथंच गाड मार यायला पाहिजे. निघालो पॅन्ट निघालो. अंडरवेअर आहे क्या नाही डालो हात डालो. तर मित्रांनो त्यांना भाजी चपाती जेवायला दिलेला आहे. त्यांना भूक लागलेली होती. जेवण ते करत आहेत आणि नक्कीच आता आपल्या आश्रममध्ये ते आधार घेतील. त्यांची माहिती आपण नक्की शेअर करूया. जेवण केल्यावर बाकीचे व्हिडिओ नक्कीच मी तुम्हाला देतो. तर मित्रांनो नक्कीच जेवण झाल्यावर त्यांची अपडेट त्यांची माहिती आपण घेऊया. आपलं कामच आहे मित्रांनो रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण अंध अपंग मतिमंद जे रस्त्याकडेला बेवारस आहे अशा गरजू लोकांना आधार देणे. आधार दिल्यानंतर सर्वप्रथम घरचा शोध घेणे. घरचा शोध लागत नसेल तर पोलिसांचे व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये देणे. भाजी चपाती जेवण करतात. अक्षरशः भूक लागली होती. 2 चपात्या 2 मिनिटात संपवायला लागले ते. तिसरी चपाती चालू आहे. मित्रांनो सगळं असं आपण माणसाची भूक लय वाईट. काय झालं असतं जर अजून 2-4 दिवस आपण त्यांना आणलंच नसतं तर. मित्रांनो काळाची गरज आहे. अशा लोकांची मदत करणे तेच आपण करतोय ते तुमच्या सपोर्टनं. तर जेवण झाल्यावर बाकीचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो त्यांची कंडिशन आंघोळ घालण्यासारखी नाही आहे. आजारी विकनेस आहे. 1-2 दिवस काय तिथं राहिल्यात. कोण पोटाला जेवण देणार आहे कोण पाणी देणार आहे मला सांगा. तर या ठिकाणी ड्रेसिंगची गरज वाटली. कारण पायाचा जो तळवा असतो का तो सोलून निघलेला आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण नाव गाव काय सांगते का. नाम बोलो. 3-4 मतवा गिरा था. नाम बोलो. नाम अस्कली अहमद. अस्कली अहमद. गाँव गाँव मदना. किधर आए हो. यूपी में. यहाँ पे क्यों आया तुम. कमाने आए थे भाई. क्या कमाया. अरे काम करने नहीं कमाने आया. क्या कमाया. नहीं ठीक काम नहीं होगा. कितने दिन हुआ यहाँ पे आके. 2 दिन हो गए आके. कौन था साथ में कौन आया. लेकिन काम ठीक नहीं है. अच्छा अच्छा घर का नंबर है तुम्हारे पास. फोन नंबर है घर का किसी का. नहीं भाई आता है कभी. भाई का नंबर है क्या. तर मित्रांनो माहिती व्यवस्थित देत नाही. ताप आहे अंगामध्ये. गोळ्या औषध उपचार करणं गरजेचं आहे. काय होते बघूया. तर बघू यांचं नाम क्या बोला. नाम क्या बोला. अस्कल अहमद असं काहीतरी नाव सांगतात. काय कळलं नाही. आजारी आहेत. व्हिडिओ तर घेतलाय. व्हिडिओच्या माध्यमातून जर घरचा शोध लागला तर देवाची कृपा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओमध्ये त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिली किंवा त्यांच्या हाबावरनं चेहऱ्यावरनं मिसिंग असतील काय असतील. कामासाठी आया म्हणजे कामासाठी पंढरपूरला आलो बिहारचा असं म्हणतोय. पण घरचा शोध लागेपर्यंत खरं खोटं काहीच करणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण हे समाजकार्य आश्रम कुठल्याही शासकीय अनुदानावर चालवता. फक्त यूट्यूबच्या पेमेंटवर आणि तुमच्या मदतीवर चालतं. यथाशक्ती मदत करा. तुमचं योगदान नोंदवा. नक्कीच मानाचा रामकृष्ण आहे.